हॅलो फ्रेंड, आज आपण शिक्षक भरती संदर्भात किंवा बी एड संदर्भात जे नवीन अपडेट आलं आहे ते पाहणार आहोत. कारण ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांना बी एड करावे लागते आणि बी एड संदर्भातलं हे अपडेट आहे. आज आपण हे अपडेट पूर्णपणे समजून घेणार आहोत. कारण जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल, पवित्र पोर्टलमार्फत रिक्रुटमेंटमध्ये तुम्हाला एंटर करायचं असेल तरी पहिली स्टेज तुमच्यासाठी असते, त्या संदर्भातले अपडेट आहे. फ्रेंड, या चॅनलवर शिक्षक भरती संदर्भात आपण सर्व अपडेट पाहत असतो. त्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा. तर फ्रेंड, आज आपण बी एड संदर्भातलं जे अपडेट प्रोव्हाइड झालेलं आहे ते पूर्णपणे पाहणार आहोत. तर हे पहा, इथं म्हणले गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत हे अपडेट प्रोव्हाइड केलं आहे. स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट, ठीक आहे, म्हणजे CET जे आहे ना बी एडची, त्या संदर्भातलं हे अपडेट आहे. रजिस्ट्रेशन नोटीस त्यांनी दिलेलं आहे. पहा, या संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन या आधी देखील आपण पाहिलेलं आहे, पण अनेक विद्यार्थ्यांना याबद्दल अद्यापही माहिती नाही आहे. हे अपडेट 7 जानेवारी 2026लाच आलेलं आहे, पण अनेक विद्यार्थ्यांना अजून देखील माहीत नाही की या एक्झामिनेशन संदर्भातले ॲप्लिकेशन फॉर्म हे सुरू झालेले आहेत. तरी विद्यार्थी विचारत असतात की सर ॲप्लिकेशन फॉर्म कधी सुरू होतील. म्हणून हे अपडेट प्रोव्हाइड केलं आहे की हे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत. लास्ट डेट आपण काय आहे हे यामध्ये पाहणारच आहोत. ठीक आहे, तर बी एड CET तुम्हाला करायची असेल, बी एड करायचं असेल, पवित्र पोर्टलमार्फत रिक्रुटमेंटमध्ये सहभाग व्हायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला बी एड करावं लागतं. बी एड करण्यासाठी पहिली स्टेज ही असते बी एडची CET. बी एडची CET दिल्यानंतर तुम्हाला बी एड करता येईल. बी एड केल्यानंतर तुम्ही पवित्र पोर्टलमार्फत कुठेही रिक्रुट होऊ शकता, प्रॉपरली अभ्यास केला तर. ठीक आहे, तर त्या संदर्भातलं हे अपडेट आहे. इथं म्हणले पहा महा बी एड, ठीक आहे, त्याची स्टार्ट डेट आहे 8/1/2026. म्हणजे आत्ता सांगितलं मी तुम्हाला 7 तारखेलाचे अपडेट आलेलं आहे. 8 तारखेला फॉर्म सुरू झालेले आहेत. लास्ट डेट आहे 23/1/2026. ठीक आहे, LLB संदर्भातलं पण या ठिकाणी एंट्रान्स टेस्ट आहे, तिचे पण ॲप्लिकेशन फॉर्म हे 8/1/2026ला सुरू झालेले आहे. लास्ट डेट आहे 23/1/2026. टेंटेटिव्ह एक्झाम डेट पण दिलेली आहे. पहा, हे समजून घ्या. त्यांनी सांगितलं आहे की 27 मार्च 2026 ते 29 मार्च 2026 पर्यंत आम्ही एक्झाम घेऊ. या दरम्यान कधी एक्झाम होऊ शकतो, एक्झॅक्ट डेट ते लवकरच सांगतील. सिंपल. मग या ठिकाणी महा LLB संदर्भातली पण डेट पहा, 1/4/2026 ते 2/4/2026 या दरम्यान या एक्झाम होतील. म्हणजे थोडक्यामध्ये बी एड तुम्हाला करायचं असेल, त्याची CET एंट्रन्स तुम्हाला द्यायची असेल तर त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म हे सुरू आहेत. ठीक आहे, तुम्ही बी एड करू शकता, CET एक्झाम देऊ शकता. तर फ्रेंड, हे एक अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये सहभागी होण्याची. कारण बी एड आत्ता आपण पाहिलं असेल की जवळपास कंपल्सरी आहे पवित्र पोर्टलमार्फत रिक्रुट होण्यासाठी. मग बी एड तुम्ही करायला हरकत नाही. फॉर्म सुटलेले आहेत, बी एड करू शकता. ठीक आहे, जवळपास 2 वर्ष हा प्रोसेसला लागतील. त्यानंतर तुम्ही बी एड कंप्लीट होईल, त्यानंतर तुम्ही पुढच्या प्रोसेस कंप्लीट करू शकता, भरतीमध्ये सहभाग होऊ शकता. तर फ्रेंड, या संदर्भात तुम्हाला काही डाऊट असेल, क्वेरी असेल, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. किंवा ही वेबसाईट आहे पहा त्यांची ऑफिशियल, हे वेबसाईटला व्हिजिट करा. तिथे तुम्ही सर्व डाऊट्स, क्वेरी पाहू शकता. जर तुमच्या क्वेरी सॉल्व झाल्या नाहीत तर या वेबसाईटवर त्यांचा नंबर आहे कॉन्टॅक्ट असमध्ये, तिथून त्यांना तुम्ही कॉल करू शकता, मेल करू शकता आणि तुमच्या डाऊटचं सोल्युशन मिळू शकता. सिंपल. मी तुम्हाला फक्त या ठिकाणी अपडेट प्रोव्हाइड करण्याचं काम केलेलं आहे. अपडेट काय आहे ते तुम्हाला कळलं असेल. बी एडचे फॉर्म हे रिलीज झालेले आहेत. तर फ्रेंड, आजचं हे अपडेट तुम्हाला कळलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.